माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. दोन भाऊ असतात. एक भाऊ हा अमेरिकेत राहत असतो आणि एक भाऊ हा गावाकडे राहत असतो. अमेरिकेत राहणाऱ्या भावाला प्रत्येक वेळी गावाकडे येणे शक्य होत नसते आणि गावाकडे राहणारा भाऊ सर्व अमेरिकेतल्या राहणाऱ्या भावाचे व्यवहार पाहत असतो. उदाहरणार्थ प्रॉपर्टी, त्यानंतर शेतजमीन, त्यानंतर घर, या सर्व गोष्टी तो धाकटा भाऊ सांभाळत असतो. मग एके दिवशी तो जो मोठा भाऊ असतो तो म्हणतो, मला प्रत्येक वेळी परदेशातून इथे येणे शक्य होणार नाही, त्यापेक्षा मी तुला पॉवर ऑफ अटर्नी करून देतो. मग तो त्या लहान भावाला पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच कुलमुक्त्यारपत्र करून देतो आणि परत परदेशात निघून जातो. एके दिवशी त्या लहान भावाच्या मनात काय येतं कुणास ठाऊक, तो सरळ त्या मोठ्या भावाच्या नावावर असलेली प्रॉपर्टी कुलमुक्त्यारच्या आधारे तिसऱ्या माणसाला विकतो. कालांतराने काही दिवसांनी जेव्हा तो मोठा भाऊ गावाकडे येतो आणि गावाकडे आल्यावर तो जेव्हा त्याच्या शेतजमिनीकडे, त्याच्या घराकडे पाहणी करायला जातो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं कुणीतरी तिसराच व्यक्ती तिथं राहत आहे आणि ती प्रॉपर्टी बघत आहे. तो त्या माणसाला जाऊन विचारतो, अरे बाबा, तुम्हाला काय इथं प्रॉपर्टी सांभाळायसाठी नेमलेलं आहे का? तो म्हणतो, नाही, मी या प्रॉपर्टीचा मालक आहे. त्या भावाला आश्चर्याचा धक्का बसतो. तो म्हणतो, असं कसं? इथं प्रॉपर्टी माझी आहे. तुम्ही केव्हा ह्या प्रॉपर्टीचे मालक झाला आणि मी तुम्हाला ही प्रॉपर्टी कधी दिली? तो म्हणला, अहो, ते दुसरे एक साहेब आहेत ना, त्यांनी ती प्रॉपर्टी मला विकली. जी प्रॉपर्टी त्यांच्या भावाची होती आणि त्यांचा भाऊ प्रत्येक वेळी इथे येऊ शकत नव्हता, म्हणून त्यांच्या भावाने त्यांना कुलमुक्त्यारपत्र करून दिलेलं आणि त्या आधारेच ती प्रॉपर्टी मी विकत घेतली. पाहिजे तर प्रॉपर्टीचे सगळे सातबारा उतारा, मालमत्ता उतारा काढून बघा, तुमच्या लक्षात येईल. आणि ज्यावेळेस तो भाऊ खरंच ते प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट काढून बघतो, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रॉपर्टीच्या उतार्यावर ह्याचं नाव कमी होऊन त्या खरेदीदाराचे नाव चढलेले असते. त्या भावाला प्रचंड संताप येतो. तो त्या दुसऱ्या भावाला भेटतो आणि म्हणतो, तू हे काय केलंस? मी तर तुला पॉवर ऑफ अटर्नी फक्त प्रॉपर्टी सांभाळायसाठी दिलेली आणि तू तर चक्क ती प्रॉपर्टी विकलीस. मग तो म्हणतो, नाही, प्रॉपर्टी विकण्यासंबंधी सुद्धा तू पॉवर ऑफ अटर्नी दिली होती. आता मात्र त्या मोठ्या भावाला लक्षात येतं की इथं वाद घालून अर्थ होणार नाही आणि केवळ वाद घालण्याने गेलेली प्रॉपर्टी परत मिळणार नाही. मग तो ताडकन उठतो आणि त्याच्या जवळच्या ओळखीच्या वकिलांकडे डॉक्युमेंट घेऊन जातो आणि वकिलांच्या ऑफिसला गेल्या गेल्या तो पहिल्यांदा वकिलांच्या टेबलवर ती पॉवर ऑफ अटर्नी ठेवतो आणि म्हणतो, ही पॉवर ऑफ अटर्नी वाचा आणि सांगा हे नक्की आहे काय. मग ते वकील पॉवर ऑफ अटर्नीचा डॉक्युमेंट हातात घेतात, वाचतात आणि म्हणतात, होय, हे पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच कुलमुक्त्यारपत्र आहे. CPC म्हणजेच सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर 3 रूल 1 आणि 2 नुसार एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्याचे विशिष्ट काम करण्यासाठी त्याचे स्वतःचे अधिकार त्या दुसऱ्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नीद्वारे देते. तसेच इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872चे कलम 182 ते 238 मध्ये असे नमूद केलेले आहे की कुलमुक्त्यारधारक म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर हा प्रत्यक्ष मालकाचा एजंट म्हणूनच काम पाहत असतो. मग तो व्यक्ती म्हणतो, हो, माझ्या लक्षात आलं की या पॉवर ऑफ अटर्नीला कायदेशीर महत्त्व आहे, परंतु मला एक सांगा, केवळ या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे एखादी व्यक्ती प्रॉपर्टी विकू शकतो का? तर ते वकील साहेब म्हणतात, त्यासाठी आपल्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट सेक्शन 7 पाहावा लागेल. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट सेक्शन 7मध्ये असे नमूद केलेले आहे की ज्या व्यक्तीला मालमत्ता हस्तांतरित करण्याचा कायदेशीर अधिकार आहे आणि जी व्यक्ती करार करण्यासाठी सक्षम आहे
ती व्यक्ती मालमत्ता हस्तांतरित करू शकते. परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक पॉवर ऑफ अटर्नीमध्ये मालमत्ता हस्तांतर करण्याचा अधिकार असतोच. त्यासाठी तुमच्या त्या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये प्रत्यक्ष तसं नमूद केलेलं पण पाहिजे की ही पॉवर ऑफ अटर्नी तुम्ही प्रॉपर्टीची खरेदी विक्री करण्यासाठी दिलेली आहे. तो म्हणतो याचा अर्थ काय, ही विक्री सुरक्षित झाली म्हणजे त्या खरेदीदाराचा फायदा झाला आणि माझ्या ज्या भावाने ती प्रॉपर्टी विकली त्याचाही फायदा झाला, लॉस माझाच झाला, बरोबर ना? तर वकील साहेब म्हणतात नाही, विक्री सुरक्षित केव्हा होईल, ज्या वेळेस ते पॉवर ऑफ अटर्नी वैध असेल आणि प्रॉपर्टीचा खरा मालक असेल आणि ते पॉवर ऑफ अटर्नी रद्द केलेली नसेल, सेल डीड रजिस्टर असेल आणि पॉवर ऑफ अटर्नीमध्ये प्रत्यक्ष विक्रीचा अधिकार दिलेला असेल, त्याच वेळेस ती विक्री सुरक्षित मानली जाईल. तो व्यक्ती विचारतो अशा वेळी पॉवर ऑफ अटर्नी ही धोका देऊन केली असेल असं केव्हा म्हणता येईल? त्यावर वकील साहेब म्हणतात ती पॉवर ऑफ अटर्नी धोका देऊन केली असेल म्हणजेच ती पॉवर ऑफ अटर्नी बनावट असेल, फसवून केलेली असेल किंवा त्यामध्ये विक्रीचा अधिकारच दिलेला नसेल किंवा त्यासंबंधी दिवाणी कोर्टात दावा पेंडिंग असेल किंवा ज्यावेळेस एखादा पॉवर ऑफ अटर्नी करून देणारा व्यक्ती मयत पावतो, तो मयत झाल्यावर त्या पॉवर ऑफ अटर्नी करून देणाऱ्याचे ते अधिकारसुद्धा त्याच दिवशी संपुष्टात येतात. अशा वेळी आणि जर का ती पॉवर ऑफ अटर्नी मुळातच करून देणाऱ्याने रद्दच करून दिली असेल तर अशा वेळी खरेदीदाराची अडचण वाढते, तुमची नाही. मग तो व्यक्ती विचारतो हे सर्व तर मला समजलं, पण आता मला सांगा पुढे काय करायचं? या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, आता गेलेली प्रॉपर्टी परत कशी मिळवायची? त्यावर वकील साहेब म्हणतात पहिल्यांदा आपल्याला ती पॉवर ऑफ अटर्नी रद्द करून घेतली पाहिजे, नाहीतर आणखीन दुसरंच काहीतरी मोठी अडचण निर्माण व्हायची. त्याच्या आधी पेपरमध्ये जाहीर नोटीस देऊया आणि ही पॉवर ऑफ अटर्नी पहिल्यांदा रद्द करून घेऊया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोर्टात लागलीच दावा दाखल करूया आणि ज्या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे खरेदी दस्त झाला आहे तो खरेदी दस्तच रद्द करून घेऊया. आता तो व्यक्ती वकिलांना विचारतो हे तर मला समजलं, पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय, पॉवर ऑफ अटर्नीद्वारे विक्रीचा व्यवहार करता येतो का आणि कोणत्या वेळी धोका असतो आणि पॉवर ऑफ अटर्नी रद्द करून घेता येते का, हे तर मला समजलं. परंतु आता मला हेही सांगा की पॉवर ऑफ अटर्नी नोटरी करावी का रजिस्टर कार्यालयात जाऊन रजिस्टर करावी? त्यावर वकील साहेब म्हणतात हे बघा, ज्यावेळेस तुमचे लहान सहान छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्यावेळेस तुम्ही नोटराईज पॉवर ऑफ अटर्नी करणं योग्य ठरतं, परंतु ज्यावेळेस तुम्ही जमिनीचे फार मोठे मोठे व्यवहार करता त्यावेळेस मात्र नोंदणीकृत पॉवर ऑफ अटर्नी करणंच जास्त चांगलं आणि सुरक्षित राहतं. पुढे वकील म्हणतात तुमची पॉवर ऑफ अटर्नी ही नोटराईज असल्यामुळे आपण पेपरमध्ये जाहीर नोटीस देऊन ही पॉवर ऑफ अटर्नी रद्द झाली आहे असं जाहीर करून घेऊ शकतो. परंतु जर का तुमची पॉवर ऑफ अटर्नी ही रजिस्टर असती तर आपल्याला रजिस्टर कार्यालयात जाऊन ती पॉवर ऑफ अटर्नी रद्द करून घ्यावी लागली असती. पुढे वकील म्हणतात पॉवर ऑफ अटर्नीद्वारे केलेला प्रत्येक व्यवहार हा बेकायदेशीरच असतो असं नव्हे, परंतु ज्यावेळेस आपण जमिनीचे व्यवहार करतो आणि तो व्यक्ती तिथं उपस्थित नसेल आणि त्याच्या व्यतीने त्याचा तो पॉवर ऑफ अटर्नी होल्डर काम पाहत असेल, त्याचा एजंट काम पाहत असेल, तर त्यावेळेस मात्र आपण व्यवस्थित वकिलांमार्फत ती पॉवर ऑफ अटर्नी वाचून घेतली पाहिजे आणि मगच प्रॉपर्टीचे व्यवहार केले पाहिजेत. मग तो व्यक्ती वकिलांना शेवटी विचारतो वकील साहेब यात माझं काय चुकलं हो? त्यावर वकील म्हणतात हे बघा, ज्यावेळेस आपण कोणाला विश्वासाने पॉवर ऑफ अटर्नी लिहून देतो त्यावेळेस ती पॉवर ऑफ अटर्नीवर सही करण्याच्या अगोदर ती पॉवर ऑफ अटर्नी व्यवस्थित वाचून घेतली पाहिजे आणि मगच त्यावर सही केली पाहिजे, म्हणजे भविष्यात असे गैरसमज होत नाहीत आणि भविष्यात असं आर्थिक नुकसान, आर्थिक धोका मिळत नाही.